त्यासाठी या गोष्टी उपयोगी पडतील. म्हणून बेसिक अंडरस्टँडिंग साठी म्हणून आपण या टर्म्स घेतोय की त्याला रिटेन्शन टाइम म्हणजे काय बेसिकली, किंवा रिटेन्शन फॅक्टर म्हणजे काय. रिटेन्शन टाइम आपण त्या दिवशी बघितला, त्या दिवशी आपण 4-5 वेगवेगळ्या कन्सेप्ट बघितल्या. त्याच्यामध्ये काय बघितली, एक म्हणजे बघितली ती म्हणजे वर्ड व्हॉल्यूम. मी तुम्हाला काढून दाखवलं त्या दिवशी. वर्ड व्हॉल्यूम म्हणजे काय, तर एखादा कॉलम तुम्ही स्टेशनरी फेजनी भरलेला असेल, पॅक केलेला असेल, तर बिटवीन 2 मॉलिक्युल्स ऑफ दॅट स्टेशनरी फेज जी मोकळी जागा राहणार आहे, इट नॅनो मीटर्स मध्ये असणार आहे, ती मायक्रोमीटर्स मध्ये असणार आहे ती जागा. इतकी छोटी कमी जागा असणार आहे त्या दोन ह्याच्यामध्ये. पण त्याच्यातून सुद्धा जे मॉलिक्युल्स आणि जे लिक्विड जे आहे, ते सॉल्व्हंट जो तुमचा आहे की जो घेऊन येतो, इल्युएंट जो आहे जो तुमच्या सॅम्पलला घेऊन येतोय क्रोमॅटोग्राफी कॉलम मध्ये, तो जो त्याच्यातनं पास होणार आहे, तर त्याला काय म्हणायचं आहे आपण, वर्ड व्हॉल्यूम. ठीक आहे. आणि जो वेळ लागणार आहे एखाद्या तुमच्या सॅम्पलच्या मॉलिक्युलला त्या वर्ड व्हॉल्यूम मधून पास होत होत खाली इल्यूट व्हायला, तो जो वेळ आहे त्याला आपण काय म्हणतोय, डेड टाइम. So any kind of a molecule, sample molecule or analyte molecule that is not interacting with your stationary phase and is passing through the void volume, the time it takes for its elution is called dead time. ही कन्सेप्ट त्या दिवशी आय होप सगळ्यांची क्लिअर झालेली असेल. आणि देन आपण दुसरा जो पार्ट बघितला, टीएम. टीएम म्हणजे डेड टाइम, V0 म्हणजे वर्ड व्हॉल्यूम, आणि T-R ऍडजस्टेड रिटेन्शन टाइम. सो ऍडजस्टेड रिटेन्शन टाइम मध्ये काय आहे, द सेकंड कॉम्पोनंट इज द टाइम द स्टेशनरी फेज रिटेन्स द एनालाइट. म्हणजे जे एनालाइटचे मॉलिक्युल्स तुमच्या स्टेशनरी फेजच्या मॉलिक्युल्स बरोबर इंटरॅक्ट करतायत, त्याला कोणत्या तरी बॉन्ड्सनी, कोणत्या तरी एनर्जीनी बाइंड होत आहेत, अँड दॅट स्टेशनरी फेज इज रिटेनिंग that analyte, the time it takes for such molecules to elute out is known as adjusted retention time. आता हे इल्युशन कधी कधी मे बी थोड्या वेळाने आपोआप होईल, सॅच्युरेशन झालं सपोज तर, किंवा कधी कधी आपल्याला पीएच चेंज करून किंवा टेम्परेचर चेंज करून किंवा अजून कुठल्या तरी को फॅक्टर वगैरे त्या सिस्टीम मध्ये ऍड करून आपल्याला ते बॉन्ड्स जे फॉर्म झालेले आहेत बिटवीन युअर एनालाइट मॉलिक्यूल अँड स्टेशनरी फेज, वी हॅव टू ब्रेक इट फॉर इट टू इल्यूट आउट फ्रॉम युअर कॉलम. सो तो जो टाइम लागणार आहे दॅट इज नोन ऍज ऍडजस्टेड रिटेन्शन टाइम. हे आपलं झालंय रिटेन्शन टाइमचा अर्थ. रिटेन्शन टाइम सगळ्यात सोपं म्हणजे काय, जितका वेळ तुमचं एनालाइट स्टेशनरी फेज रिटेन करून ठेवतीये, पकडून ठेवतीये, तो जो टाइम आहे की तो जो टाइम आपण वरती सॅम्पल लोड केल्यानंतर खाली इल्यूट आउट व्हायला मध्ये वेळ लागणार आहे त्याला, कारण स्टेशनरी फेजनी पकडून ठेवलंय तुमच्या एनालाइटला. सो दॅट टाइम इज रिटेन्शन टाइम. देन दुसरा एक फॅक्टर आहे रिटेन्शन फॅक्टर. सो रिटेन्शन टाइमलाच त्यांनी काय कॉन्स्टंट एक टाइपचा दिलेला आहे, सो दॅट इट विल बी इझी टू कॅल्क्युलेट अँड अंडरस्टँड. सो रिटेन्शन फॅक्टर काय आहे, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर्स इन क्रोमॅटोग्राफी इज द रिटेन्शन फॅक्टर. काय, के, प्रिव्हियसली कॉल्ड कॅपॅसिटी फॅक्टर. इट इज सिम्पली द additional time that the analyte takes to elute from the column relative to unretained or excluded analyte that does not interact with stationary phase and which by definition has k value of 0. म्हणजे वर जे आपण बघितलं की जे डेड टाइम आहे, डेड टाइम आहे म्हणजे काय आहे की एनालाइट मॉलिक्यूल विदाउट इंटरॅक्टिंग विथ द स्टेशनरी फेज त्याचा तो वर्ड व्हॉल्यूम मधनं हळूहळू खाली आला. सपोज एक क्रोमॅटोग्राफीचा कॉलम आहे, त्याच्यावर मी सगळं पॅक केलं, स्टेशनरी फेज वगैरे सगळे बीड्स वगैरे पॅक केले आणि वरती सॅम्पल लोड केलं. ठीक आहे. मग त्या सॅम्पल मध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स आहेत, बरोबर. सो एक केमिकल आहे ते काय होतंय, एक केमिकल आहे ते तुमच्या स्टेशनरी फेजवर जे काही मॉलिक्युल्स आहेत त्याला बाइंड होत, आणि दुसरं जे केमिकल आहे इट इज नॉट इंटरॅक्टिंग विथ द स्टेशनरी फेज. काहीही बॉन्ड फॉर्मेशन होत नाही, कसलंही एनर्जी इंटरॅक्शन होत नाहीत. द स्टेशनरी फेज इज नॉट रिटेनिंग केमिकल नंबर 2. कोणतं खाली फास्ट येईल आधी, त्या दोन केमिकल्स पैकी कोणतं फास्ट बाहेर पडेल, इल्यूट आउट होईल? Chemical 2. Chemical 2, right. The chemical which is not interacting with the stationary phase will elute out faster. ठीक आहे. सो त्याची के त्यांनी काय ठरवली, 0 ठरवली, बिकॉज द स्टेशनरी फेज इज नॉट रिटेनिंग इट.
पण केमिकल नंबर 1 जो आहे, केमिकल 1 जे आहे ते काय होतं, इंटरॅक्ट होतंय, त्यामुळे स्टेशनरी फेज बरोबर ते बॉन्ड फॉर्मेशन करतायत, तिथे मॉलिक्युल्स इलेक्ट्रॉन्स एक्सचेंज होत आहेत, अँड दॅट इज टेकिंग टाइम फॉर केमिकल 1 टू इल्युट आउट. बरोबर. सो त्याला जास्त वेळ लागणार आहे. सो डिपेंडिंग ऑन द टाइम रिक्वायर्ड फॉर केमिकल 1 चं इल्युशन, त्याची के व्हॅल्यू त्याच्यावरून ठरवता येते. म्हणजे आपण रिटेन्शन टाइमचे जे कॉन्स्टंट्स बघितले की ऍडजस्टेड रिटेन्शन टाइम, डेट टाइम, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून मग ते के व्हॅल्यू त्याची काढतात. आणि जे डेट टाइम जो आहे किंवा जे इंटरॅक्ट न होणारे केमिकल्स जे आहेत त्याचे त्यांनी के काय धरले, नेहमी झिरोच धरले, बिकॉज इट इज नॉट इंटरॅक्टिंग विथ एनी स्टेशनरी फेज. रिटेन्शन टाइम आणि रिटेन्शन फॅक्टर हे दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या का तुमच्या? कुणाला काय डाऊट आहे का? प्रथमेश. समजतंय मॅम. ओके. आता आपण फुल फ्लेज आपले जे वेगवेगळे टाइप्स आहेत क्रोमॅटोग्राफीचे त्याच्यामध्ये जातोय. ठीक आहे. तो फर्स्ट आपण बघणार आहे अफिनिटी क्रोमॅटोग्राफी. त्याआधी तुम्हाला हे सगळ्यांना मी जे आता टर्म्स म्हणतेय त्या सगळ्या तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे का, किंवा एखादा पॉइंट, एखादी टर्म तुम्हाला आठवत नाहीये काय आहे ते आपण रिपीट करून घेऊयात, म्हणजे क्रोमॅटोग्राफीचे पुढचे टेक्निक शिकताना तुम्हाला त्या टर्ममुळे तुमचं काही अडायला नको. ठीक आहे. फर्स्ट आहे स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेज म्हणजे काय, कोणकोणत्या फेजेस असू शकतात स्टेशनरी फेजच्या, हे सगळ्यांना आठवतंय, सगळ्यांना क्लिअर झालंय स्टेशनरी फेज म्हणजे काय? मयुरी. येस मॅम. काय आहे स्टेशनरी फेज? सॉलिड, लिक्विड, जेल. ओके. आणि ती कुठे वापरणार आहे आपण? स्टेशनरी फेज आपण कुठे यूज करतो? बर. मोबाईल फेज सगळ्यांना आठवते का काय येते? आशुतोष. येस मॅम. मोबाईल फेज कोणत्या कोणत्या असतात? नाही आठवत नाही मॅडम. अमृतराज, तुला आठवत आहे का? अमृतराज आहे का? आहे मॅम. तुला आठवत आहेत का मोबाईल फेज कोणत्या? नाही आठवत. नाही. कुणाला आठवत आहे? प्राजक्ता. लिक्विड और गॅसियस फेज. लिक्विड और गॅसियस फेज. मी जवळजवळ 3 वेळा ते 4 वेळा या गोष्टी रिपीट केलेल्या आहेत. तुम्ही नुसतं लॉग इन करून नुसतं लेक्चरला अटेंडन्स दाखवून तुम्ही तुमचं काम करत बसलात, तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुम्हाला काहीही येणार नाहीये. काहीही तुमच्या लक्षात येणार नाहीये आणि काहीही येणार नाही तुम्हाला. परीक्षेला पण अवघड जाईल. एक्झामच्या वेळेस शिकवताना व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला एमसीक्यूज पण सोपे जाऊ शकतात, कारण मी सांगत असते की कुठल्या पॉईंटवर एमसीक्यूज जनरली विचारले जातात. पूर्ण पीपीटी आहे आता तुमच्या समोर, मी 3-4दा एक्सप्लेन करतेय आणि तुम्ही तिन्ही वेळेस जर तिथे प्रेझेंट असाल तर तुम्हाला येत नाहीये इतकी सोपी गोष्ट. हे अतिशय, म्हणजे मला आता याच्याबद्दल काय बोलू मला काही समजत नाही. दोघंही म्हणजे अजून ज्यांना कोणाला ही गोष्टी येत नसतील अतिशय बेसिक ज्या आहेत त्या, म्हणजे आम्ही 5 वेळा रिपीट केल्यात त्या, त्यामुळे तुम्ही लेक्चर अटेंड करताय म्हणजे काय करताय मला अजिबात आयडिया नाही. 3 दिवसातनं फक्त 3 तासाची तुमची लेक्चर्स असतात, बाकी तुम्ही ते वर्कशॉप वगैरे किती सिन्सिअरली करता मला माहित नाही. आणि आम्ही एक्सपेक्ट पण करत नाही की सगळेचे सगळे ते वर्कशॉप जे आहेत ते तुम्ही फुल फ्लेजनी, कारण एवढं स्क्रीन टाइम मला पण माहितीये की शक्य नाही आणि डोळ्यांना त्रास होतो आणि बोर होतं, हे आम्हाला पण माहिती. पण तुमची बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऍज अ स्टुडंट की तुम्ही ऍटलीस्ट तुमच्या सिलेबसशी रिलेटेड सकाळची जी 3 लेक्चर्स आहेत ती तरी तुम्ही लक्ष देऊन ऐकणं एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं. दिवसभर मग तुम्ही काही केलं तरी कोण तुम्हाला काही म्हणत नाही. तर ते पण तुम्हाला जर शक्य होत नसेल ते 3 तास देणं सिन्सिअरली, तर मग तुम्ही लेक्चरला नाही आलात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये मला. जर तुम्ही फक्त अटेंडन्स साठी इथं असाल
तुमचा डेटा पण वाया घालवू नका, तुमचा वेळ पण वाया घालवू नका. तुम्हाला झोपायचं असेल सकाळी तर झोपा, काहीही प्रॉब्लेम नाहीये मला. ज्याला कोणाला हे बेसिक आठवत नाहीये त्यांनी प्लीज जरा थोडस कॉन्शियसली या गोष्टीचा विचार करा की आपण करतोय काय नक्की. ठीक आहे, स्टेशनरी फेज झालं, मोबाईल फेज झालं, नंतर कॉलम्स आपण बघितले जाते त्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे आयदर गॅसचे कॉलम्स, ग्लासचे कॉलम्स असतात किंवा स्टीलचे कॉलम्स असतात. नंतर डिटेक्टर्स बघितले होते आणि चार्ट रेकॉर्डर्स बघितले होते. एखादा क्रोमॅटोग्राफीचा चार्ट कसा येतो, तो ग्राफ बघून ठरवायचं कसं की 2 केमिकल्स व्यवस्थित सेपरेट झालेत का नाही झालेत, ते आपण बघितलं होतं. सो ते बेसिक झालं आपलं आणि तिथून पुढे आपण आता अफिनिटी क्रोमॅटोग्राफीकडे जातो. सो अफिनिटी क्रोमॅटोग्राफीचा प्रिन्सिपल काय आहे बघा. मॉलिक्युलर रेकग्निशन ऑफ अ टार्गेट मॉलिक्यूल बाय अ मॉलिक्यूल बाउंड टू अ कॉलम. एकदम सोपं प्रिन्सिपल आहे की मॉलिक्यूलचं रेकग्निशन, इथे काय आहे सेपरेशन पेक्षा अफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये रेकग्निशन हा पॉईंट जास्त त्यांचा फोकस आहे. क्रोमॅटोग्राफीने सेपरेट आउट तर ते होणार आहेत, पण सेपरेशन पेक्षा तिथे तो मॉलिक्यूल कोणता आहे, त्या मॉलिक्यूल तो कुठली, म्हणजे फॉर एक्झाम्पल एकदम सोपं एक्झाम्पल की मला शोधून काढायचंय की या ब्लडमध्ये कोणत्या अँटीजेन्स आहेत किंवा कोणत्या अँटीबॉडी आहेत किंवा एखाद्या पर्टिक्युलर डिसीजचे किंवा एखाद्या पर्टिक्युलर बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट अँटीबॉडी माझ्या ब्लडमध्ये आहे का नाही, ते जर मला शोधून काढायचं असेल तर मग मी अफिनिटी क्रोमॅटोग्राफी करू शकते की त्याच्यामध्ये मला कळेल की माझ्या ब्लडमध्ये त्या अँटीबॉडीज आहेत का नाहीत आणि त्याच आहेत का नाही. या गोष्टी मला अफिनिटी क्रोमॅटोग्राफी मधून इझिली कळू शकतात. रादर दॅन सेपरेटिंग, molecular identification and recognition is the main focus of affinity chromatography. प्रिन्सिपल मध्ये काय आहे, मॉलिक्युलर रेकग्निशन ऑफ अ टार्गेट मॉलिक्यूल बाय अ मॉलिक्यूल बाउंड टू अ कॉलम. कॉलम मध्ये जे ओळखणारं कंपाऊंड आहे, म्हणजे सपोज आता मला अँटीबॉडीज ओळखायच्या ब्लड मधल्या, तर मी कॉलम मध्ये कोणतं मॉलिक्यूल ठेवेन त्या अँटीबॉडीज जर मला ओळखायच्यात तर. एकदम सोपा प्रश्न. जर मला माझ्या ब्लड मधल्या अँटीबॉडीज ओळखायच्या किंवा माझ्या ब्लडमध्ये त्या अँटीबॉडीज आहेत का नाही ते चेक करायचंय, तर मी जो कॉलम आहे, ज्या कॉलम मधनं माझ्या अँटीबॉडी मी रन करणार आहे, त्या स्टेशनरी फेजवर मी कोणता मॉलिक्यूल बाइंड करीन त्याला, Antigens. अँटीजेन्स. करेक्ट. सो अँटीजेन्स जर मी ऑलरेडी बाइंड करून ठेवले क्रोमॅटोग्राफीमध्ये त्या स्टेशनरी फेजवर, तर ज्या मी अँटीबॉडीज टाकीन ब्लड मधल्या त्या अँटीबॉडीज त्या अँटीजेनला बाइंड होणार आहेत. मग मला माहिती मी अँटीजेन्स कशाच्या टाकल्यात त्या, मग अँटीबॉडीज जर त्या अँटीजेनला बाइंड झाल्या तर याचा अर्थ काय, त्या अँटीजेनला त्या अँटीबॉडीज बाइंड होतात, याचा अर्थ माझ्याकडे त्या बॅक्टेरियाच्या अँटीबॉडीज आहेत. असं हे मॉलिक्युलर रेकग्निशन किंवा आयडेंटिफिकेशन अफिनिटी क्रोमॅटोग्राफी मध्ये होऊ शकतं. आपण पुढे बघूयात अजून हे एक्झाम्पल इन डिटेल, कुणाचं आता कन्फ्युजन झालं असेल तर. ठीक आहे. सो अफिनिटी प्युरिफिकेशन, पुढे काय म्हटलं त्यांनी, सेपरेशन ऑफ अ डिझायर्ड प्रोटीन. Separation of a desired protein is based on the reversible interactions between the protein to be purified and affinity ligand coupled to chromatographic matrix. मॅट्रिक्स म्हणजे काय, जे तुम्ही स्टेशनरी फेज मध्ये जे बीड्स वगैरे टाकता की ज्याच्यावर तुम्ही तुमची अँटीजेन किंवा असला काहीतरी लिगंड अटॅच करणार आहे. म्हणजे जे मॅट्रिक्स जे आहे ते स्वतः स्टेशनरी फेज म्हणून एकटं काम करत नाही, मॅट्रिक्स फक्त सपोर्ट द्यायला घेतलेला असतो. म्हणजे परवा मी तुम्हाला ह्याच्यावर दाखवलं, पेंटवर तुम्हाला मी चित्र काढून दाखवलं की बीड्स 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 आहे. कधी कधी काय होतं, बीड्सला डायरेक्ट पण एखादं वेगळे क्रोमॅटोग्राफीचे जर टेक्निक असेल तर त्या बीड्सला डायरेक्ट पण इंटरॅक्ट होऊ शकतात. पण हे अफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये वगैरे काय केलं जातं, मॅट्रिक्स यूज केलं जातं कॉलम मध्ये. सो दॅट मॅट्रिक्स इज नथिंग बट अ सपोर्ट फॉर युअर स्टेशनरी फेज. म्हणजे त्या बीड्सवर तुम्ही तुमचे स्टेशनरी फेजचे जे हे अँटीजेन्स आहेत त्या अँटीजेन्स चिटकून ठेवायचे, लावून ठेवायचे त्या सपोर्टवर, आणि नंतर मग त्याच्यातनं अँटीबॉडी पास केल्या की त्या अँटीबॉडी तुमच्या अँटीजेनला अटॅच होणार. सो मॅट्रिक्स इज सपोर्ट फॉर युअर स्टेशनरी फेज. इथे स्टेशनरी फेज काय आहे, मी आता दिलेल्या एक्झाम्पल मध्ये स्टेशनरी फेज इज युअर अँटीजेन. समजतंय का? प्रत्येक क्रोमॅटोग्राफीमध्ये अशी ठराविक स्टेशनरी फेज आहे, ठराविक मोबाईल फेज आहे, आणि त्या दोनच वापरल्या की तुम्हाला सेपरेशन दिसणार आहे असं नाहीये. म्हणून मी पहिल्यांदा अफिनिटी क्रोमॅटोग्राफी घेतलं की ही एक पार्ट क्लिअर करून टाकायचा की क्रोमॅटोग्राफीच्या बेसिसमध्ये त्यांनी स्टेशनरी फेज, मॉलिक्युलर फेज ऍज अ कन्सेप्ट त्यांनी त्या घेतलेल्या आहेत.
पण प्रत्येक वेळेस स्टेशनरी फेज बरोबर मोबाईल फेज इंटरॅक्टच करेल असं नाही. आणि प्रत्येक वेळेस सॉल्व्हंट हीच मोबाईल फेज असेल कोणती तरी, आणि एखादं सॉलिड किंवा लिक्विडच कंपल्सरी असं एंटायरटी एखादं सॉलिड किंवा लिक्विडच स्टेशनरी फेज असेल असं नाही. अफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये आता तुम्हाला मी अँटीजेन अँटीबॉडीचं एक्झाम्पल दिलं, त्याच्यामध्ये स्टेशनरी फेज कोणती आहे, तो अँटीजेन आहे विच इज बाइंड टू द मॅट्रिक्स. ठीक आहे, त्या अँटीजेनला काय होणार आहे, अँटीबॉडीज तुमच्या अटॅच होणार आहेत. आणि मोबाईल फेज काय असणार आहे, जस्ट द सलाईन किंवा ते जे अँटीबॉडीज कॅरिंग द सोल्युशन असेल, सलाईन वॉटर किंवा ते त्या पर्टिक्युलर पीएचचं टेम्परेचरचं जे सोल्युशन असेल, दॅट इज युअर मोबाईल फेज. ते काही कुठलं सॉल्व्हंट नाहीये तिथे. यू कॅन नॉट ऍड प्रोटीन इन एनी काइंड ऑफ सॉल्व्हंट. त्यामुळे जस्ट वॉटर, सलाईन वॉटर विथ पर्टिक्युलर पीएच, दॅट इज युअर मोबाईल फेज. आणि स्टेशनरी फेज मध्ये अँटीजेन्स आहेत, आणि त्या अँटीजेन्स बाउंड झालेले आहेत तुमच्या मेट्रिक्सला, विच इज अ सपोर्ट फॉर युअर स्टेशनरी फेज. हे कळलंय का कन्फ्युजन होत आहे? सुप्रिया, सौरभ, कन्फ्युजन होत असेल तर लगेच सांगा मला, मी परत एकदा एक्सप्लेन करते. स्टेशनरी फेज, मोबाईल फेज, अफिनिटी फेज मध्ये असं कसं काय, हे जर कोणाला कन्फ्युजन होत असेल तर सांगा. बोल सुप्रिया. समजलंय मॅम. समजलंय. दिग्विजय? मॅम अजून एकदा सांगा. कुठला पार्ट नाही कळला तुला? मॅडम आत्ता जे तुम्ही सांगत होता ते ॲफिनिटीचं. बघा, इथनं तुम्हाला अजून क्लिअर आयडिया येईल. हा काय आपला क्रोमॅटोग्राफिक कॉलम आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितला की तो त्यांनी छोटा ग्लास ब्लू रेड सारखं दिसत होतं, दॅट इज क्रोमॅटोग्राफिक कॉलम. हे अफिनिटी क्रोमॅटोग्राफीचं क्रोमॅटोग्राफिक कॉलम आहे. ठीक आहे, या क्रोमॅटोग्राफिक कॉलम मध्ये मॅट्रिक्स पॅक केलेला असतो ऑलरेडी. मॅट्रिक्स काय काय असू शकतात ती पण आपण बघूयात. पण मॅट्रिक्स जे आहे, जे सपोर्ट असतो स्टेशनरी फेजला देण्यासाठीचा, हे जे बीड जे दिसतोय तुम्हाला, हा बीड काय आहे, दिस इज अ मॉलिक्युल ऑफ अ मॅट्रिक्स. याच्यातला छोटा पार्ट त्यांनी इथे मॅग्निफाय करून दाखवलाय बघा. क्रोमॅटोग्राफीच्या आतला कॉलम मधला हा छोटा जो पार्ट आहे इथला, तो त्यांनी इथे एनलार्ज करून दाखवलाय की आत नक्की होतंय काय. बरोबर. सो त्याच्यामध्ये काय आहे, ही बीड आहे. बीड काय आहे, हे बीड छोटे 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 बीड्स आहेत, हे पूर्ण पॅक केलेले असतात या कॉलम मध्ये, कम्प्लिटली पॅक्ड. त्या कॉलम मध्ये हे छोटे छोटे बीड्स असतात. त्या बीड्सला हा स्पेसर आर्म असतो प्रत्येक. त्या बीडला हा स्पेसर आर्म आहे. बीड काय आहे, इट इज अ पार्ट ऑफ अ मॅट्रिक्स, मॉलिक्युल आहे त्या मॅट्रिक्सचा. मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, एनिथिंग दॅट विल सपोर्ट युअर स्टेशनरी फेज. मग आता हे जे बीड आहे, जे मॅट्रिक्स आहे, त्याला स्पेसर आर्मवर जी स्टेशनरी फेज आहे, जी अँटीजेन बाउंड टू द बीड, ते अँटीजेन काय करून ठेवले, इथे लावून ठेवली त्यांनी. बरोबर. आता काय झालंय, असे हे सगळे बीड्स की ज्याला हे अँटीजेन बाउंड आहेत स्पेसर आर्म्सनी, असे भरपूर 1000-2000 बीड्स आहेत, हे कम्प्लिटली पॅक करून ठेवलेले आहेत याच्यात. सगळे बीड्स असे असणार. ठीक आहे, आता मी जेव्हा वरून इथून अँटीबॉडीज लोड करेन, अँटीबॉडीजचं सोल्युशन लोड करीन, त्याच्यात काय असणार आहे, फक्त त्या अँटीबॉडीज नसणार आहे. ज्यावेळेस मी माझ्या ब्लड मधल्या अँटीबॉडीज मला चेक करायच्या, त्यावेळेस मी काय लोड करीन त्याच्यावर, ब्लड प्लाझ्मा. बरोबर. अँटीबॉडीज कशात असतात, प्लाझ्मा. नक्की? अँटीबॉडीज कशात असतात, ब्लडचे पार्ट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. प्लाझ्मा मध्ये काय काय असतं, कोण सांगेल मला? प्लाझ्मा आणि दुसरा पार्ट कोणता असतो मग? सिरम. सिरम. सिरम मध्ये काय असतं? प्लाझ्मामध्ये बेसिकली तुमच्या अँटीबॉडीज असतात. सो जेव्हा मी माझ्या ब्लड मधले मला अँटीबॉडीज चेक करायच्यात, त्यावेळेस मी काय करेन, ब्लड काढेन, ब्लड मधनं प्लाझ्मा वेगळा करेन. तुम्हाला सगळ्यांना माहितीये प्लाझ्मा कसा वेगळा करायचा, क्लॉटिंग फॅक्टर्स वगैरे टाकून आपण जे प्लेटलेट्स वगैरे आहेत त्या बाजूला काढून फक्त प्लाझ्मा त्याच्यातला
वापरू शकतो. सो तो प्लाझ्मा वेन वी लोड दॅट प्लाझ्मा, त्या प्लाझ्मामध्ये फक्त एकाच बॅक्टेरियाचे अँटीबॉडीज नाहीये. आतापर्यंत आपल्याला होऊन गेलेल्या इन्फेक्शनच्या बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज त्याच्यात असणार आहेत. अजून प्लाझ्मामध्ये अजून बऱ्याच गोष्टी असतात. वॉटर, सॉल्ट, एन्झाईम्स, वेगवेगळी क्लॉटिंग फॅक्टर्स असतात, अल्ब्युमिन असतं, फायब्रिनोजेन असतं, हे सगळं त्या प्लाझ्मामध्ये असणार. आणि त्या अख्ख्या प्लाझ्माच्या सोल्युशन मधनं मला हे चेक करायचंय की एक्स बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट माझ्या ब्लडमध्ये अँटीबॉडीज आहेत का नाहीत. ठीक आहे. मग मी जेव्हा प्लाझ्मा लोड करेन याच्यावर, तेव्हा तो सगळा प्लाझ्मा इथून खाली खाली येणार आहे. त्याच्यातलं काय अटॅच होईल इथे? मग या अँटीजेनला कोणत्या अँटीबॉडीज अटॅच होतील? जे एक्स बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट ज्या अँटीबॉडीज आहेत त्या जर माझ्या प्लाझ्मामध्ये असतील तर त्या काय होणार आहेत? फक्त या अँटीजेनला बाइंड होणार आहेत. बाकी सगळा जो प्लाझ्माचा उरलेला पोर्शन आहे तो काय होणार आहे? इल्यूट आउट होणार आहे विदाउट इंटरॅक्टिंग द स्टेशनरी फेज. समजतंय का? सो अशा पद्धतीने ही अफिनिटी क्रोमॅटोग्राफी वर्क होते. अफिनिटी म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहितीये. अफिनिटी म्हणजे देर इज अट्रॅक्शन, बरोबर. देर इज अट्रॅक्शन बिटवीन युअर लिगंड किंवा देर इज अट्रॅक्शन बिटवीन युअर मोबाईल सॅम्पल अँड युअर स्टेशनरी फेज. सो अट्रॅक्शन आहे इथे बिटवीन युअर अँटीबॉडीज अँड अँटीजेन. So we are exploiting that attraction reaction. We are exploiting this affinity property of antigen and antibodies for their separation. आपण काय करतोय? यूज करतोय त्यांच्या या अट्रॅक्टिंग क्वालिटीचा, की ते दोघांकडे अट्रॅक्ट होत आहेत ना, चला वी विल यूज दिस प्रॉपर्टी फॉर आवर बेनिफिट टू सेपरेट दीज मॉलिक्युल्स फ्रॉम द सोल्युशन. समजतंय? सो त्याच्यामध्ये त्यांनी स्टेप 1 दिले बघा. स्टेप 1 म्हणजे काय आहे? सॅम्पल लोडेड. स्टेप 1 इज सॅम्पल इज लोडेड, जे म्हणजे इथून सॅम्पल लोड केले. स्टेप 2 मध्ये काय होणार आहे? हे काय आहे? सॅम्पल आहे. सॅम्पल इज नथिंग बट मिक्सचर ऑफ डिफरंट अँटीबॉडीज. स्टेप 2 काय आहे? अँटीबॉडीज विथ लो बाइंडिंग कॉन्स्टंट्स आर रेंज्ड विथ बफर थ्रू द कॉलम. मग ज्या अँटीबॉडीज अटॅच होणार नाहीयेत या अँटीजेन्सना किंवा थोड्याशाच प्रमाणात तशा लो बाइंडिंग कॉन्स्टंट असतील, त्याचे बाइंड व्यवस्थित झालेला नसतील, स्पेसिफिक नसतील, तर त्या काय होणार आहेत? बफरनी वॉश जो देतो आपण, वॉशिंग जे होतं बफरने काय केलं जातं? वॉश केलं जातं. म्हणजे वरून सारखं बफर सोडलं जातं सो दॅट जे अटॅच झालेले नाहीयेत पार्ट त्या अँटीजेनला ते सगळे निघून जातील, वॉश आउट होऊन जातील. आणि देन नंतर स्टेप 3 काय आहे? अँटीबॉडीज विथ हाय बाइंडिंग कॉन्स्टंट्स आर इल्युटेड विथ बफर विथ अ हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. मग नंतर स्वच्छ झाला सगळा कॉलम, फक्त आपल्या हव्यात त्या अँटीबॉडीज अटॅच आहेत असं आपल्याला लक्षात आलं. एक ठराविक वॉश द्यावे लागतात, एक 5-6 बफरचे वॉश द्यावे लागतात. अँड देन मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला हव्यात त्या अँटीबॉडीज नंतर आपल्याला आपल्या बफरमध्ये काढून घ्यायचे. मग तेव्हा कसं काढून घेणार तुम्ही? आयदर पीएच चेंज कराल त्या क्रोमॅटोग्राफिक कॉलमचा किंवा सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की ही बाइंडिंग जे आहे ते ब्रेक होणार आहे. तुम्ही जर 11th-12th मध्ये केमिस्ट्री मध्ये लक्ष दिलं असेल तर हे बाइंडिंग जे आहेत वेगवेगळे इथे जे हायड्रोजन बॉन्ड्स वगैरे असणार आहेत दे विल ब्रेक इन हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. सो हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनचा बफर मी वॉश एकदा दिला की हे जे बाइंड अँटीबॉडीज आहेत ते आपण निघून जातील. मग आपण करताना काय करणार आहे? पहिल्यांदा इथं इल्युशन जे होतंय, फर्स्ट टाइम आपण जेव्हा सॅम्पल लोड करणार आहे त्याच्यानंतर ते बफर जे वॉश देणार आहे ते वॉश झालेलं बफर जे आहे ते वेगळ्या ट्यूब मध्ये आपण कलेक्ट करणार, वेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये कलेक्ट करणार आहे जे वॉशेस आहेत ते. अँड देन जे हाय कॉन्सन्ट्रेशनचं नंतर बफरचं वॉश देणार आहे टू इल्युट आउट द बाउंड अँटीबॉडीज, ते आपण वेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपलं फ्रॅक्शन कलेक्ट करणार आहे विच विल कंटेन ओनली एक्सपेक्टेड अँटीबॉडीज. आणि त्यापुढे मग आपण ते टेस्ट ट्यूब जे आहे ती अनालिसिसला घेणार. मग अँटीबॉडीजचा आपण मॉलिक्युलर वेट चेक करू शकतो, त्याचे चार्ज चेक करू शकतो, ते पुढे आपण इलेक्ट्रोफोरेसिसने वगैरे आपण ते करू शकतो. अफिनिटी क्रोमॅटोग्राफीचं बेसिक कसं आहे वर्किंग ते समजलंय का? आता हे ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की अँटीजेन अँड अँटीबॉडी मधलं जे अट्रॅक्शन आहे स्पेसिफिक अँटीजेन अँड स्पेसिफिक अँटीबॉडी दे हॅव अफिनिटी टुवर्ड्स इच अदर. बरोबर, ते बाइंडच होणार आहेत एकमेकांना कंपल्सरी. बरोबर. सो अशी प्रॉपर्टी अजून कोणामध्ये आहे? 2 वेगवेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये, दॅट दे हॅव अफिनिटी टुवर्ड्स इच अदर दॅट वी कॅन एक्सप्लॉइट फॉर देअर सेपरेशन. अजून असे कोणते 2 मॉलिक्युल्सचे पेअर्स तुम्ही मला सांगू शकता की जे खूप एकमेकांकडे जे बाइंड होतातच एकमेकांच्या व्हिसिनिटी मध्ये आले की, आणि आपण ते सेपरेशनसाठी युज करू शकतो? कोण सांगेल मला? एन्झाईम आणि सबस्ट्रेट. एन्झाईम्स अँड सबस्ट्रेट्स. बरोबर. एन्झाईम आणि सबस्ट्रेट काय आहे? दे हॅव हाय अफिनिटी टुवर्ड्स इच अदर.
आणि ते आपण सेपरेशनसाठी वापरू शकतो. मग इफ वी वॉन्ट टू सेपरेट अन एन्झाईम, आपण काय करू शकतो, हे असंच बीड घेऊ शकतो, त्याला स्पेसरॅम टाकू शकतो आणि त्या एन्झाईमचा स्पेसिफिक सबस्ट्रेट जो आहे तो सबस्ट्रेट इथं अँटीजेनच्या ऐवजी बाइंड करू शकतो. आणि मग आपण त्या एन्झाईमचं सोल्युशन लोड केल्यावर जो एक्सपेक्टेड एन्झाईम आपल्याला आहे सेपरेशनसाठीचा, तो फक्त त्या सबस्ट्रेटला बाइंड होईल आणि उरलेलं सगळं खाली इल्युट आउट होऊन जाईल. बरोबर, ते कन्सेप्ट तुम्हाला कळलेली आहे. आता बाकी अजून कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? तेजस्विनी, शिवानी, रीना? नाही मॅम, क्लिअर आहे. नाही मॅम. रेश्मा, ऋषी? नाहीये मॅम. ओके. सो आपल्याला बघितलं अफिनिटी क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय, फुल आपल्याला त्याचा स्कोप काय आहे तो आता समजलेला आहे. ठीक आहे. आता आपण त्याच्यातले डिटेल्स बघूयात की मॅट्रिक्स कोणती कोणती युज करू शकतो आपण, किंवा लिगंड्स कोणते कोणते युज करू शकतो, स्टेप्स नक्की कोणत्या कोणत्या आहेत. सो प्रिन्सिपल आपण बघितलं रेकग्निशनसाठी आणि सेपरेशनसाठी आपण यूज करू शकतो. वी एक्सप्लॉइट द प्रॉपर्टी ऑफ अफिनिटी. अफिनिटी जी आहे ती आपण घेतो त्यांच्यातली. ठीक आहे. मग अफिनिटी प्युरिफिकेशन इन्व्हॉल्व्स 3 मेन स्टेप्स. फर्स्ट आहे इन्क्युबेशन. Incubation of a crude sample with the affinity support to allow the target molecule in the sample to bind to the immobilized ligand. म्हणजे इन्क्युबेशन म्हणजे काय, थोडा वेळ देतो त्याला बाइंड व्हायला. प्लाझ्मा आपण लोड केल्यानंतर लगेच इल्यूट करायला सुरुवात करायची नाही. तो प्लाझ्मा थोडा वेळ त्या मॅट्रिक्स मध्ये त्या स्टेशनरी फेज बरोबर राहून द्यायचा, इन्क्युबेट करायचा थोडा वेळ तो प्लाझ्मा त्या मॅट्रिक्स कॉलम बरोबर, so that they will get time, that antigen and antibody, they will get time to find each other and bind each other. त्या अँटीबॉडीला फ्लो होत 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 अँटीजेन कुठल्या तरी बीडवरचं शोधत, ती खाली शोधत म्हणण्यापेक्षा जशी खाली येईल तशी तिला सापडत जाणार आहे त्या अँटीजेन त्या बीडवर असलेले. मग वरून जेव्हा यायला लागतायत त्या अँटीबॉडीज तेव्हा सुरुवातीचे सगळे ऑक्युपाईड असतील. बरोबर. मग जसे खाली 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 येत जाईल त्या अँटीबॉडी, तसे ते नवीन नवीन अँटीजेन्स त्याला सापडत जातील अँड इट विल बाइंड टू दॅट अँटीजेन, जो स्टेशनरी फेज आहे ती. मग त्याला सगळ्याला वेळ लागणार आहे. बरोबर. वरून लोड केलेली अँटीबॉडी खालपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे. त्यामुळे प्लाझ्मा लोड केल्या केल्या खालून लगेच इल्युशन चालू करायचं नाहीये अफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये, किंवा एनी काइंड ऑफ सोल्युशन वेन लोडेड वी विल गिव्ह इट अ टाइम. इन्क्युबेशन करायचंय त्या आपल्या सॅम्पल अनालाइटचं आणि मॅट्रिक्स स्टेशनरी फेजचं, सो दॅट दे विल गेट टाइम टू बाइंड इच अदर. ठीक आहे. तो वेळ आपण दिला त्यांना की एक्सपेक्टेड आपलं जे अनालाइट आहे ज्याच्यात जे आपल्याला सेपरेट करायचंय ते त्याच्या लिगंडला किंवा त्याच्या सबस्ट्रेटला किंवा त्याच्या स्पेसिफिक स्टेशनरी फेजला बाइंड व्हायला आपण त्याला वेळ दिला. देन वॉशिंग. आपण मगाशी जसं बघितलं तसं वॉशिंग अवे नॉन बाउंड सॅम्पल कॉम्पोनंट्स फ्रॉम द सपोर्ट. इन द केस ऑफ प्लाझ्मा आपण बघितलं की दुसऱ्या वेगवेगळ्या कुठल्या नॉन स्पेसिफिक अँटीबॉडीज, अजून फायब्रोनोजेन प्रोटीन्स असतील, त्याच्यात क्लॉटिंग फॅक्टर्स असतील वेगवेगळे, हे काय झाले, हे सगळे आपण, हे जे बाउंड झालेले नाहीयेत आपल्या अँटीजेनला, ते स्पेसिफिक नाहीयेत अँटीजेन बरोबर, हे नॉन बाउंड सॅम्पल कॉम्पोनंट्स आपण वॉश आउट करायला काय देणार आहे, बफरचे वॉशेस देणार आहे, कंटिन्युअस 5-6 बफरचे वॉशेस देणार आहे आणि ते इल्युट आउट करून आपण खाली वेगळ्या बीकरमध्ये किंवा वेगळ्या फ्लास्कमध्ये आपण ते कलेक्ट करून घेणार. अँड देन सगळ्यात इम्पॉर्टंट शेवटची स्टेप आहे दॅट इज इल्युशन. इल्युशन अफिनिटी क्रोमॅटोग्राफीमध्ये त्याला डिसोसिएशन ऑर रिकव्हरी पण म्हणतात. डिसोसिएशन का, तर वी आर युझिंग हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन बफर्स टू डिसोशिएट द बॉन्ड बिटवीन युअर स्टेशनरी फेज आणि तुमचं सॅम्पल अनालाइट जे आहे ते. बरोबर. दॅट इज वाय इट्स ऑल्सो नोन ॲज कॉल्ड एज डिसोसिएशन. सो इल्युशन ऑफ द टार्गेट मॉलिक्यूल फ्रॉम द इमोबलाइज्ड लिगंड. इमोबलाइज्ड लिगंड म्हणजे काय, बेसिकली जे तुम्ही स्टेशनरी फेज वापरलेली आहे, तुमचे अँटीजेन असू देत किंवा सबस्ट्रेट असू देत, ती काय केली, यू हॅव इमोबलाइज्ड इट ऑन द मॅट्रिक्स. स्पेसर आर्म देऊन त्या बीडवर तुम्ही तुमची स्टेशनरी फेज जी आहे, जो लिगंड आहे तो काय केलेला आहे, इमोबलाइज केलेला आहे. दॅट इज वाय इट्स कॉल्ड इमोबलाइज्ड लिगंड. बाय ऑल्टरिंग द बफर कंडिशन्स सो दॅट बाइंडिंग इंटरॅक्शन नो लॉंगर ऑकर्स. म्हणजे आपण चेंज करणार तिथलं एन्व्हायरमेंट सो दॅट द बॉन्ड ब्रेक्स आणि बाइंडिंग इंटरॅक्शन जी असेल ती थांबेल. हे झाल्या 3 स्टेप्स, इन्क्युबेशन, वॉशिंग अँड इल्युशन. या 3 स्टेप मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे, कोणाला डाऊट आहे की ही स्टेप का करायची आहे, ही स्टेप व्यवस्थित समजलेली नाही, इल्युशन कसं केलंय, सॅम्पल कलेक्शन कसं केलंय, याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का?
हा, राजश्री, रेश्मा, नाही मॅम. रेश्मा, नाहीये मॅम. ठीक. हे आपण बघितलं इन डिटेल. सो कॉम्पोनंट्स काय असतात अफिनिटी क्रोमॅटोग्राफीचे? आता आपण ते बघितले सगळे. कॉम्पोनंट्स मध्ये काय आहे? अफिनिटी सपोर्ट. अफिनिटी सपोर्ट त्याला काय म्हणतो? मॅट्रिक्स, जे यूज केलं जातं तुमच्या स्टेशनरी फेजला. किंवा लिगंड म्हणजे काय? बेसिकली एनी मॉलिक्युल दॅट विल गेट अटॅच टू युअर स्पेसिफिक मॉलिक्युल. आपल्या रिसेप्टर्स, तुम्हाला सेल सायकल, सेल सिग्नलिंग झालेला आहे पॉइंट फर्स्ट सेमिस्टरला होता का? सेल सिग्नलिंग, टी सेल, हे काय जीपीसीआर किंवा अपॉप्टोसिस वगैरे, हे फर्स्ट सेमिस्टरला होतं का आत्ता आहे? जी प्रोटीन कपल रिसेप्टर्स वगैरे ते आत्ता आहे. असेंबली मॅम. या सेमला आहे का? थोडी इंट्रो आता मध्ये झाले. बरं, फर्स्ट तुम्हाला सेमला. सगळ्यांना आयडिया आहे का लिगंड म्हणजे काय? लिगंड कशाला म्हणायचं माहितीये का? एखादा मोलेक्युल असेल तो रिसेप्टरला बाइंड होईल त्याला. हम्म. एक मिनिट. एखादा मॉलिक्युल जो रिसेप्टरला बाइंड होईल, हे बरोबर आहे. केमिस्ट्रीची तुम्ही जर बघायला गेलात लिगंडची डेफिनिशन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये इलेक्ट्रॉन पेअर्स डोनेट केले जातात आणि मग ही इंटरॅक्शन होती, ती इंटरॅक्शन होती. दॅट इज केमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीमध्ये लिगंड म्हणजे काय लक्षात ठेवायचं मेन, की एनी मॉलिक्युल आफ्टर बाइंडिंग टू इट्स रिसेप्टर विल गिव्ह सम काइंड ऑफ अ सिग्नल, किंवा काहीतरी सिग्नलिंग मेकॅनिझम पुढे असेल त्याची, किंवा इट सर्व्स एनी काइंड ऑफ अ बायोलॉजिकल पर्पज. आपल्या बॉडी मधलं एखादं रिसेप्टर आणि लिगंडचं एक्झाम्पल सांगता येईल का कोणाला? एकदम सोपं, रिसेप्टर आणि लिगंडचं आपल्या बॉडी मधलं एक्झाम्पल. अँटीजन अँटीबॉडी असू शकेल का? अँटीजन अँटीबॉडी आहे ते लिगंड इंटरॅक्शन, बिकॉज अँटीजन अँड अँटीबॉडी ऍक्ट्स ऍज अ लिगंड, एकमेकांना बाइंड होतात. पण ते सेल सिग्नलिंग मध्ये एवढा जास्त रोल प्ले करत नाही. एकदम सोपं एक्झाम्पल आहे अँटीजन अँटीबॉडीचं, इन्सुलिन रिसेप्टर्स अँड इन्सुलिन. इन्सुलिन रिसेप्टर्स कुठे कुठे असतात? इन्सुलिन काय करतं? इन्सुलिन रिसेप्टरला बाइंड होतं, अँड देन इट सिग्नल्स दॅट मसल और इट सिग्नल्स दॅट टिश्यू की तुमच्या शेजारी आलेलं ब्लड मध्ये शुगर आहे, यू कॅन टेक इट अप अँड देन यू कॅन यूज इट ऍज अ एटीपी जनरेशन, किंवा एटीपी तयार करायला तुम्ही ती शुगर वापरा. शुगर अपटेक कर असं ते काय सांगतं? इन्सुलिन तुमच्या मसलला किंवा तुमच्या टिश्यूला सांगतं की तुझ्या ब्लड मध्ये आलेले आहे शुगर अँड यू कॅन टेक इट अप. ठीक आहे, हा काय दिलाय? इन्सुलिन जेव्हा इन्सुलिन रिसेप्टरला बाइंड होतं तेव्हा विया फॉस्फोरायलेशन इन्सुलिन त्या सेलला सिग्नल देतं, बरोबर? सो हिअर इन्सुलिन रिसेप्टर आणि इन्सुलिन जे आहे ते काय आहे? इट इज अ लिगंड. इट इज अ लिगंड. when it binds to the receptor it gives some kind of a signal. अशा पद्धतीने बायोकेमिस्ट्रीमध्ये जनरली काहीतरी उपयोग आहे मेन, जो बायोलॉजिकल पर्पज काहीतरी आहे त्या लिगंडला, की त्या बायोलॉजिकल पर्पजमुळे त्याला लिगंड म्हणलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, मग अँटीजन अँटीबॉडीमध्ये इट हॅज बायोलॉजिकल पर्पज, बरोबर? अँटीजन बाइंड होतात अँटीबॉडीला. एन्झाईम सबस्ट्रेटमध्ये एन्झाईम हॅज बायोलॉजिकल पर्पज टू बाइंड सबस्ट्रेट टू काय त्याला जे करायचं असेल ते, सबस्ट्रेटचं प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल ते. ठीक आहे, सो दॅट इज लिगंड. मग इथे म्हणून त्यांनी काय म्हणलंय, इथे त्यांनी लिगंड म्हणलेलं आहे. मग जनरली काय करतोय आपण? अफिनिटी क्रोमॅटोग्राफी कुठली तरी बायोलॉजिकल मॉलिक्युल शोधून काढायला आपण करतो. सो बायोलॉजिकल मॉलिक्युल शोधून काढतोय म्हणजे आपण त्या मॉलिक्युलला बाइंड होणारे लिगंड्स
आपण वापरणार आहे, म्हणून त्यांनी तिथं लिगंड हा शब्द वापरलाय इन्स्टेड ऑफ स्टेशनरी फेज. वी आर युझिंग लिगंड्स ऍज अवर स्टेशनरी फेज. ठीक आहे, कन्फ्युजन इथे करू नका. वी आर युझिंग द लिगंड्स विच आर बायोलॉजिकल मॉलिक्युल स्पेसिफिक टू अवर सॅम्पल अॅनालाइट मधले जो मॉलिक्युल असेल ते ऍज अ स्टेशनरी फेज. म्हणजे मॅट्रिक्स असेल, मॅट्रिक्स म्हणजे बीड्स किंवा कुठला कॉलम काय असेल ते, सिलिका जेल स्लरी वगैरे एनिथिंग दॅट इज अ मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सला अटॅच्ड असणारे ते लिगंड्स बायोलॉजिकल मॉलिक्युल्स, आणि कशा थ्रू अटॅचमेंट होणार आहे तर स्पेसर आर्म्स. हे सपोर्टिंग फेज म्हणजे ही बीडचा पार्ट आहे हा, बरोबर. नंतर स्पेसर आर्म आहे, थोडीशी जागा सोडली बांधायला, अँड देन हिअर इज द लिगंड साइट ऑफ इंटरॅक्शन. या लिगंडला तुमचा जो मॉलिक्युल आहे तो बाइंड होणार आहे. ठीक आहे. सो अफिनिटी सपोर्ट जो आहे, मॅट्रिक्स जे आहे त्याचे काय काय प्रॉपर्टीज असायला हव्यात, काय काय तुम्ही सिलेक्ट, कोणत्या कोणत्या प्रकारच्या सपोर्ट किंवा मॅट्रिक्स तुम्ही सिलेक्ट करू शकता फॉर अफिनिटी क्रोमॅटोग्राफी, ते त्यात दिलेलं आहे. सो डिझायर्ड प्रॉपर्टीज ऑफ सपोर्टिंग फेज काय काय असायला पाहिजे? इट शुड बी फिजिकली स्टेबल, सगळ्यात इम्पॉर्टंट. वी आर युझिंग इट ऍज अ सपोर्ट, सो ती स्वतः फिजिकली स्टेबल पाहिजे, बरोबर, तर ती दुसऱ्याला सपोर्ट म्हणून ऍक्ट करणार आहे. सो इट शुड बी फिजिकली स्टेबल. बफरमध्ये डिग्रेडच झालीये पूर्ण किंवा हल्ली आहे खूप जास्त वगैरे असं होता कामा नये. इट शुड बी केमिकली इनर्ट. केमिकली इनर्ट कंपल्सरी असली पाहिजे. तुम्ही जर अटॅच केलेल्या लिगंडच्या ऐवजी तुमच्या मॅट्रिक्सलाच जर बाइंड झालं ते मॉलिक्यूल किंवा दुसरं आपल्याला हवं, आपण प्लाझ्मा लोड केला आणि प्लाझ्मा लोड केल्यानंतर तुमच्या अँटीबॉडीज त्या अँटीजेनला अटॅच झाल्या, पण त्याच्यातला जो फायब्रिनोजेन आहे प्लाझ्मा मधला, तो फायब्रिनोजेन जर तुमच्या मॅट्रिक्सला बाइंड होत असेल तर ते क्रोमॅटोग्राफीचा काही उपयोग होईल का? ते जे मॅट्रिक्स जे तुम्ही वापरणार आहे ते कुठल्याही प्रकारच्या केमिकल इंटरॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होता कामा नये, बरोबर. केमिकली इनर्ट म्हणजे काय? केमिकली कोणतीही रिॲक्शन त्यांनी कुठल्याही कंडिशन मध्ये नाही दिली पाहिजे. मग तुम्ही बफरचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन वाढवणार आहे ऍट द टाइम ऑफ इल्युशन, मग तेव्हा हाय कॉन्सन्ट्रेशनला इट शुड रिमेन इनर्ट. पीएच कधी तुम्हाला चेंज करायला लागेल तुमच्या बफरचा, त्यावेळेस पण त्या मॅट्रिक्सने इनर्ट राहायला पाहिजे. इट शुड नॉट गेट इन्व्हॉल्ड इन एनी काइंड ऑफ केमिकल इंटरॅक्शन. त्याच्यामुळे तुमचं सगळं ते क्रोमॅटोग्राफी चुकू शकते जर ते मॅट्रिक्स कुणाला जाऊन बाइंड झालं तर. समजतायत का हे 2 पॉईंट? का केमिकली इनर्ट असायला पाहिजे तो पॉईंट कळला का सगळ्यांना? प्रणोती? हो मॅम. ओके. Then relatively free of non-specific adsorption effects. ठीक आहे, केमिकली इनर्ट आहे, केमिकली काही इंटरॅक्शन कोणते बॉन्ड फॉर्मेशन होत नाहीत, पण ऍड्झॉर्प्शन पण नाहीत व्हायला पाहिजे, त्याच्यावर कुठली गोष्ट ऍड्झॉर्ब पण नाही व्हायला पाहिजे. शुड बी अवेलेबल विथ व्हेरी लार्ज पोअर साईज. पोअर साईज मोठा असला पाहिजे त्याचे कारण वगैरे पुढे पण तुम्हाला वेगवेगळ्या क्रोमॅटोग्राफीच्या ह्याच्यात क्लिअर होतील. पण त्याचा पोअर साईज लार्ज असला की आपल्याला ते अजून वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स मध्ये पण वापरता येतात. इट इज इझी टू बाइंड युअर लिगंड्स टू द such kind of matrices which has large pore size. So it should have reactive functional groups to which an appropriate ligand may be attached. आता केमिकली इनर्ट तर ते हवंय, पण रिॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप पण हवाय त्याला एखाद दुसरा, सो दॅट त्याला स्पेसर आर्म अटॅच करता येईल आणि त्या स्पेसर आर्मवर आपल्याला लिगंड लोड करता येईल, बरोबर. सो इट शुड हॅव दॅट स्पेसर आर्म ज्याच्यावर आपल्याला लिगंड लोड करायचा आहे. ठीक आहे, इतक्या सगळ्या प्रॉपर्टीज तुमच्या मॅट्रिक्सला असायला पाहिजेत. या सगळ्या प्रॉपर्टीज असतील त्याला तर ते व्यवस्थित काम करू शकतं ऍज अ मॅट्रिक्स. सो ऍगरोज इज द मोस्ट पॉप्युलर. ऍगरोज तुम्ही बघितलाय का? बीड्स पाडलेत का तुम्ही ऍगरोजचे? का या सेमिस्टरला आहे तुम्हाला ते? एक मिनिट, तुम्ही ते बघा, मी तुम्हाला दाखवते.
एकच मिनिट. दिसतंय? येस मॅम. हा अफिनिटी क्रोमॅटोग्राफीचा कॉलम आहे एवढा छोटा. अफिनिटी क्रोमॅटोग्राफीचे कॉलम हे असे छोटे असतात एकदम. त्याचे त्यांनी पार्ट्स दाखवले, खालचा प्लग दाखवला, वरचा प्लग दाखवला. आपण ते मागच्या वेळेस बघताना जसा त्यांनी हे टाकला होता, कॉटन, ग्लास कॉटन टाकलं होतं बघा, आठवत आहे का? आणि त्याच्यानंतर सँड टाकली होती. तर तशा पद्धतीने इथे ते फ्रीट टाकतात सो दॅट इट डझंट लीक. मग ते कसं टाकायचं, कसं भरायचं ते सगळं ते दाखवतात, आत घालतात. इंडिगो नी ॲगरोस टू मिक्स द ॲगरोस विथ इट स्टोरेज बफर. मग त्यांनी इथं ॲगरोस हे काय दाखवतात बेसिकली, की सुरुवातीला मॅट्रिक्सने तुमचा कॉलम पॅक कसा करायचा. अफिनिटी क्रोमॅटोग्राफीसाठी मॅट्रिक्स टाकून तुमचा कॉलम पॅक कशा पद्धतीने करायचा. आणि एकदा तो मॅट्रिक्सने पॅक झाला तुमचा कॉलम, की मग तुम्ही त्याच्यावर तुमचे जे लिगंड्स आहेत, जे तुम्हाला लिगंड जे आहेत जे तुम्हाला बाइंड करायचे तुमच्या मॅट्रिक्सला, स्टेशनरी पेज म्हणून जे तुम्ही वापरणार आहे, फॉर एक्झाम्पल अँटीजेन्स जे असतील ते अँटीजेन्स मग तुम्हाला ते मॅट्रिक्सवर टाकायला लागतात आणि मग त्या लोड होतात. मग त्या लोड झाल्यानंतर तुमचा क्रोमॅटोग्राफीचा कॉलम पूर्ण तयार झाला. फर्स्ट यू हॅव टू पॅक युअर कॉलम विथ मॅट्रिक्स, देन यू हॅव टू अटॅच युअर अँटीजेन्स टू दॅट मॅट्रिक्स, आणि नंतर हा तयार झालेल्या क्रोमॅटोग्राफी कॉलमवर मग तुम्हाला तुमचं सॅम्पल लोड करायला लागतं. काही वेळेस तयारच पॅक्ड क्रोमॅटोग्राफी कॉलम मिळतात की ज्याच्यावर ऑलरेडी तुम्हाला हवंय ते अँटीजेन बाइंड असतं, जे म्हणजे लार्ज स्केल यूज केले जातात. काही ठराविक अँटीजेन्स असतील किंवा काही ठराविक एन्झाईम्स असतील, ते ऑलरेडी लोडेड तुम्हाला अशीही विकत डायरेक्ट मिळू शकतात. बट तुम्ही एक्सपेरिमेंट करताय, वेगळंच तुमचं कुठलं तरी एखादी अँटीबॉडी आहे आणि ती अँटीबॉडी आहे का नाही ते चेक करायचंय, तर मग मात्र तुम्हाला तुमचा स्वतःचा असा कॉलम पॅक करायला लागतो. त्याच्यावर स्वतः तुम्हाला तुमचे अँटीजेन्स आहेत ते बाइंड करावे लागतात अँड देन यू हॅव टू लोड युअर सॅम्पल. मग तसं ते इंडिगोनी हे ते काय कंपनीचं जे नाव आहे आणि त्या ॲगरोस जेलचं जे नाव आहे ते लोड करतायत, ते पॅक करतायत तो ॲगरोसचा कॉलम अफिनिटी क्रोमॅटोग्राफीसाठी. ते ॲगरोस जे आहे ते असं पावडर फॉर्म मध्ये ॲगरोस असतं, ते तुम्हाला बफर मध्ये, स्टोरेज बफर मध्ये मिक्स करायला लागतं. स्टोरेज बफर म्हणजे एकदम बेसिक बफर. इट डझंट हॅव एनी एक्स्ट्रीम pH or salt concentration, जस्ट स्टोअर करून ठेवायला.
आणि मिक्स करायला. म्हणजे पाणी आपण वापरू शकत नाही, पाण्यात कंटॅमिनेशन पण असतं आणि वी डोंट हॅव डिझायर्ड पीएच सॉइल कॉन्सन्ट्रेशन फॉर वॉटर. सो स्टोरेज बफर्स तयार केलेले असतात सो दॅट वी कॅन कंट्रोल द पीएच अँड सॉइल कॉन्सन्ट्रेशन अँड अदर अल्कलिनिटी वगैरे सगळं. सो ते स्टोरेज कॉन्सन्ट्रेशन स्टोरेज बफर मध्ये ते ॲगरोज मिक्स करायचं पावडर. Fill a syringe with agar storage buffer. Make sure to remove all the air. Air जर राहिली तर तो पार्ट जो एअरचा किंवा तो बबलचा जो एरिया आहे तो वाढणार आहे. आपण बघितलं की किती स्ट्रिंजेंट कॅल्क्युलेशन्स आहेत क्रोमॅटोग्राफीमध्ये की डेड व्हॉल्यूम मोजला जातो, व्हॉइड व्हॉल्यूम मोजला जातो, डेड टाइम मोजला जातो. म्हणजे मधले छोटे छोटे गॅप्स जे आहेत दोन मॅट्रिक्स सेशच्या किंवा दोन सेशनरी पेजच्या मधले ते पण अकाउंट केले जातात वाईल कॅल्क्युलेशन. सो एअर किंवा बबल जर अख्खाच्या अख्खा राहिला कॉलम मध्ये तर दॅट एरिया एंटायरली वुड बी अ व्हॉइड व्हॉल्यूम, कारण तिथे काहीच नाहीये. सो ते पूर्ण कॅल्क्युलेशन चुकू शकतं. देअरफॉर इट इज मेड शुअर की कुठल्याही प्रकारची एअर त्या क्रोमॅटोग्राफिक कॉलम मध्ये नाही एंटर झाली पाहिजे. Approximately 1/4 of a tube with agar storage buffer to help prevent air in the column. आधी त्यांनी बफर स्टोरेज बफर टाकून ठेवलं आणि नंतर ते आता जी पावडर आणि बफरची जी स्लरी मगाशी त्यांनी याच्यात तयार केली होती ती वरून थोडी थोडी याच्यात टाकतायत. आधी त्यांनी बफर का टाकून ठेवलं थोडं सो दॅट देअर विल बी नो एअर. Remove the agar storage buffer using the syringe. Make sure to stop before reaching the resin to prevent air inside the column. म्हणजे खाली जी स्लरी बसेल आणि वरती ती स्लरी जी आहे ती अशी खाली बसेल आणि नंतर वरती फक्त तुमचं स्टोरेज बफर राहील. ते अलगद वरती स्टोरेज बफर काढलं जातं वरती. ते खाली बसली सगळी स्लरी आणि वरती फक्त हे बफर आहे, हे बफर काढून घेतले. अजून स्लरी लोड. आता कॉलम असेंबल करतात. पॅक तो कॉलम सो दिस इज अफिनिटी क्रोमॅटोग्राफीचा कॉलम. आता तुम्हाला आयडिया आली का कशा पद्धतीने ते केलं जातं सगळं ते. तो आता आपण बघितलं तो अफिनिटी क्रोमॅटोग्राफीचा कॉलम होता, त्याच्यामध्ये मॅट्रिक्स त्यांनी ऍड केलंय. जस्ट मॅट्रिक्स मध्ये त्यांनी हे ॲगरोजची पावडर वापरली
मग हे अॅगरोजची पावडर त्यांनी स्टोरेज बफर मध्ये मिक्स करून लोड केलं ते सगळं, कुठलीही एअर येऊन दिली नाही आणि पूर्ण पॅक केलं कार्ट्रिज मध्ये. तर हे तुमचं झालं बेसिक मॅट्रिक्स विथ कॉलम, कॉलम विथ मॅट्रिक्स. आणि याला तुम्ही आता नंतर याच्यावर तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे आणि काय सेपरेट करायचंय त्याच्यानुसार मग तुम्ही तुमचे हे टाकू शकता. जर तुम्हाला अँटीबॉडीज जर सिलेक्ट करायच्या आहेत आणि अँटीबॉडीज आयडेंटिफाय करायच्या आहेत तर तुम्ही मग त्याला अप्रोप्रिएट अँटीबॉडीज लोड करू शकता. जर अँटीबॉडीज शोधून काढायच्या आहेत तर त्याला अप्रोप्रिएट तुम्ही अँटीजेन लोड करू शकता. एन्झाईम शोधून काढायचा आहे तुम्हाला तर त्याला अप्रोप्रिएट तुम्ही त्याच्यावर सबस्ट्रेट लोड करू शकता. सो अशा पद्धतीने म्हणून काय म्हटलं त्यांनी इथं की फंक्शनल ग्रुप विथ स्पेसर आर्म्स हवाय त्याला, की ज्या स्पेसर आर्म्सवर आपण हे स्टेशनरी फेसचे जे मॉलिक्युल्स आहेत अँटीजेन अँटीबॉडी किंवा सबस्ट्रेट ते आपण त्याच्यावर लोड करू शकतो. सो अॅगरोज सारखंच सेल्युलोज पॉलिव्हिनिल हे जे आहेत हे पण मॅट्रिक्स म्हणून यूज केले जातात. Agarose is the most popular, but cellulose and polyvinyl controlled porosity glass and polyacrylamide can be used. असे हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. Agarose can be used at moderately high pressures and over a pH range of 4 to 9. म्हणजे हे केमिकली इनर्ट आहे, हाय प्रेशरला सस्टेनेबली फिजिकली स्टेबल आहे. दॅट इज वाय Agarose is popularly used. Cross linking can be used to extend the pressure range. त्यांच्यात क्रॉस लिंकिंग करून जास्तीत जास्त प्रेशर त्यांना सहन करता येईल. तुम्ही बघितलं की ते बसवतात तेव्हा त्याच्यावर प्रेशर दिलं जातं, कार्ट्रिज बसवतात तेव्हा पॅक व्हायला कम्प्लीट कॉलम. सो ते स्टेबल राहावं म्हणून ते क्रॉस लिंकिंग करून ते फिजिकली अजून त्यांना स्टेबल केलं जातं. स्पेसर आर्म्स बद्दल त्यांनी इथे दिलेलं आहे, आपण घेतलंय ते. स्पेसर आर्म इज अ कार्बन चेन इंटरपोज्ड बिटवीन लिगंड अँड सपोर्टिंग फेस. म्हणजे हे काय आहे तुमचा सपोर्ट. इथे सगळ्यांना दिसतंय का हे का खूप छोटं आहे? दिसतंय? दिसतंय. हा हे काय आहे, हा जो पार्ट आहे हा ग्रे कलरचा, दिस इज मॅट्रिक्स. ठीक आहे. नंतर इथे मधला हा काय आहे, हा इथे स्पेसर आर्म नाहीये. ठीक आहे, इथे त्यांनी स्पेसर आर्म टाकलेलं नाही, तिथे डायरेक्ट त्यांनी लिगंड लावले. इथे डायरेक्ट लिगंड लावले आणि त्याच्यावर आता त्याचा जो बायोमॉलिक्यूल जो आहे तो बायोमॉलिक्यूल सपोज येऊन अटॅच झाला तर इनएफिशियंट बाइंडिंग झालंय त्याचं. बाइंडिंग व्यवस्थित झालेलं नाही बिकॉज मॅट्रिक्स इज डिस्टर्बिंग दिस बाइंडिंग. पण जर व्यवस्थित अंतर असेल मॅट्रिक्स आणि त्या बाइंडिंग रिएक्शन मध्ये, मॅट्रिक्स आणि त्या लिगंड मध्ये व्यवस्थित स्पेसर आर्म असेल तर एफिशियंट बाइंडिंग होते. म्हणून डायरेक्ट लिगंड त्या मॅट्रिक्सवर अटॅच करत नाही, तर देअर इज अ डिस्टन्स बिटवीन द मॅट्रिक्स अँड द लिगंड. हे स्पेसर आर्म मध्ये टाकला जातो हा आणि त्या स्पेसर आर्म वर मग लिगंड लोड केलं जातं सो दॅट देअर विल बी एफिशियंट बाइंडिंग. ठीक आहे. used when active site is located deep within a sample molecule. सॅम्पल जो मॉलिक्यूल आहे त्याच्यात आता खूप जर आतपर्यंत अशी ऍक्टिव्ह साईट असेल आणि बराचसा कडेचा मोठा मॉलिक्यूलचा पार्ट जर डिस्टर्ब म्हणजे मध्ये मध्ये येत असेल तर त्या ठिकाणी मग स्पेसर आर्म वापरला जातो. इफ टू लॉंग इट कॅन इंटरॅक्ट विथ सॅम्पल स्पीशीज ऑन इट्स ओन. काहीतरी झालं, काय झालं ते बघते. लिगंड्स मध्ये काय आहे बघा, 2 जनरल टाइप्स ऑफ लिगंड्स वापरले जातात. एक तर स्पेसिफिक लिगंड्स वापरण्यात. ऑब्व्हियसली जर आपल्याला स्पेसिफिक अँटीबॉडी किंवा अँटीजेन शोधून काढायचा, स्पेसिफिक एन्झाईम शोधून काढायचंय तर त्याला स्पेसिफिक तसेच अँटीजेन किंवा अँटीबॉडी किंवा सबस्ट्रेट वापरावे लागणार आहे, तरच ते आपल्याला शोधता येणार आहे किंवा सेपरेट आउट करता येणार आहे. बाइंड्स ओनली टू वन स्पीशीज. जनरल वापरले जातात, काही ठिकाणी ग्रुप स्पेसिफिक binds to the specific groups on target species. So depending on our need and depending on our application, आपण स्पेसिफिक वापरू शकतो किंवा जनरल वापरू शकतो. The ligand must be covalently bound to the supporting phase. लिगंडनी मॅट्रिक्सला कोव्हॅलंटली स्ट्रॉंग, कोव्हॅलंट म्हणजे काय, स्ट्रॉंग, देयर शुड बी स्ट्रॉंग इंटरॅक्शन. कोव्हॅलंट बॉन्डची एनर्जी कशी असते, स्ट्रॉंग असते. दे आर व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड्स. सो स्ट्रॉंगली कोव्हॅलंट बॉन्डिंग फॉर्मेशन झालं पाहिजे बिटवीन द लिगंड अँड द सपोर्टिंग फेज सो दॅट देयर विल बी नो ब्रेकिंग ऑफ. आपण इल्युशन करताना जर लूज बाइंडिंग असेल बिटवीन मॅट्रिक्स अँड लिगंड तर इल्युशन करताना आणि वॉश देताना जर तो स्पेसर आर्मच निघून आला, अँटीजेन लोड केलेलं लिगंडच निघून आलं तरी तुमचं क्रोमॅटोग्राफी चुकणार आहे.
सो अशा पद्धतीने बाइंडिंग पाहिजे बिटवीन द मॅट्रिक्स अँड युअर लिगंड की लगेच ब्रेक नाही झालं पाहिजे. लिगंड्स कोणते कोणते यूज केले ते त्यांनी दिले सॅम्पल्स अँड टाइप्स ऑफ लिगंड्स. सगळ्यांना हे कळेलच म्हणजे इझी आहे हे की जर एन्झाईम्स सॅम्पल मधनं तुम्हाला सेपरेट करायचे असतील तर यू हॅव टू यूज आयदर सबस्ट्रेट किंवा इनहिबिटर्स किंवा कोफॅक्टर्स. या तिन्ही गोष्टी असतात दे आर व्हेरी स्पेसिफिक टू दॅट पर्टिक्युलर एन्झाईम्स. या तिन्ही मधली कोणतीही गोष्ट तुम्ही वापरू शकता फॉर युअर लिगंड्स. अँटीबॉडीज जर तुम्हाला सेपरेट आउट करायचे असतील तर यू कॅन यूज अँटीजेन्स व्हायरस ऑर सेल्स. लेक्टिन यूज करायचा असेल लेक्टिन जर तुम्हाला सॅम्पल मधनं आयसोलेट करायचं असेल तुमच्या तर यू कॅन यूज पॉलिसॅकराइड्स ग्लायकोप्रोटीन्स अँड सेल रिसेप्टर्स. न्यूक्लिक ऍसिड जर करायचं असेल तर कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स पाहिजे त्याला. डीएनए ला कॉम्प्लिमेंटरी असेल तिकडे बेस सिक्वेन्स लगेच जाऊन बाइंड होईल. दुसरी न्यूक्लिक ऍसिड पॉलिमरेज स्पेसिफिक पॉलिमरेजेस असेल पॉलिमरेज एन्झाईम असेल किंवा त्याचं स्पेसिफिक कुठलं बाइंडिंग प्रोटीन असेल झिंक फिंगर सारखं वगैरे की विच इज स्पेसिफिक टू दॅट बेस पेअर तर ते आपण वापरू शकतो. हॉर्मोन्ससाठी आपण रिसेप्टर्स किंवा कॅरियर प्रोटीन्स वापरू शकतो. आय थिंक शिवानीने मला क्वेश्चन विचारला होता परवा. शिवानी तू विचारला होतास ना मला हो मॅम. हॉर्मोन्स आपण सेपरेट करू शकतो का. सो वी कॅन यूज हा, मॅम. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स टू सेपरेट आउट हॉर्मोन्स. मग हॉर्मोन्सला पर्टिक्युलर रिसेप्टर्स किंवा कॅरियर प्रोटीन्स वापरल्यावर आपण हॉर्मोन्स असे सेपरेट करू शकतो. ठीक आहे आतापर्यंत शिकवलं त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का. या दोन्ही ज्या पीपीटीज आहेत त्या दोन्ही पीपीटीज आणि विल्सन अँड वॉकरचं बुक आहे ते मी क्लासरूमवर अपलोड करते तुमच्या. तुम्ही ते बघा आज शिकवलेलं अफिनिटी क्रोमॅटोग्राफीचं. कुठला एखादा पॉईंट टर्न कळत नसेल तर उद्याच्या लेक्चरला मला विचारा. ठीक आहे नेक्स्ट लेक्चर चालू होईल तुमचं थोड्या वेळ.